हिंदू समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। आम्ही आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं पहलगाम इथं जे अतिरेक्यांनी, इस्लामिक अतिरेक्यांनी हिंदूंचे धर्म विचारून जर त्यांची निर्भयपणे हत्या केली त्याच्या निषेधार्थ आम्ही आज लातूर बंदचं आवाहन केलं होतं। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लातूर बंद केलेला आहे। आज 2 वाजलेले 2 पर्यंत पूर्णपणे लातूर बंद आहे आणि आता आम्ही सायंकाळी 6 वाजता आई जगदंबा मंदिर गोलाई पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत, आंबेडकर पार्क पर्यंत आम्ही मशाल यात्रेच्या माध्यमातून तिथं आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि निषेध व्यक्त करणार आहोत। हिंदूंच्या भावना तीव्र आहेत। एक वक्फ अमेंडमेंट बिल या देशामध्ये काही पारित होतं आणि इथं जिहादी मंडळी त्याच्या विरोधात गृहमंत्री आणि पंतप्रधानाच्या विरोधात घोषणाबाजी करते, देशाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करते। यापुढे सकल हिंदू समाज हे चालू देणार नाही। जर लातूर जिल्ह्यामध्ये, मी सकल हिंदू समाजाच्या वतीने गवाही देतो, जर लातूर जिल्ह्यामध्ये त्या वक्फ बोर्ड बिलाच्या संदर्भामध्ये कुठलाही मोर्चा निघाला तर हिंदू प्रतिमोर्चा काढणार आणि त्या मोर्चाला हाणून पाडणार। कारण की हिंदू गेल्या हजारो वर्षापासून संयमाची आणि शांततेची भूमिका बजावत आलेला आहे। हे राष्ट्र आमच्या बापदादांचं आहे, हे राष्ट्र मातृभूमी आमची आहे, हिला सुखरूप देण्याची जबाबदारी आमची आहे। पण हे हरामखोर इथं नाच करत असतील, आपली मनमानी करत असतील, दडपशाही निर्माण करत असतील, प्रशासनाला वेठीस धरत असतील तर आम्ही आता यांची काय करणार नाही। जैसे तसे उत्तर देणार आम्ही खंबीर आहोत हे सांगतो। आज आम्ही पहलगाम इथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इस्लामिक दहशतवादाचा निषेध नोंदवला आणि लातूर बंदचं आवाहन केलं। आज लातूर पूर्णपणे आम्ही स्वतः फिरून व्यापाऱ्यांना विनंती करून लातूर बंद केलेला आहे आणि आम्ही सायंकाळी मशाल मोर्चा काढणार आहोत। गेल्या मागच्या 3 दिवसापूर्वी दहशतवाद्यांनी अक्षरशः फक्त भारताला नाही तर संपूर्ण जगाला इस्लामिक दहशतवादाचा किती मोठा धोका आहे याची चुणूक आपल्या सगळ्यांना दाखवली आहे आणि त्यातून यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला कलमा आला पाहिजे, तुम्हाला नमाज आली पाहिजे आणि यातून त्यांनी दहशत माजवण्याचा जो प्रयत्न केलाय तर त्या दहशतीला झुगारून आम्ही त्यांचा निषेध म्हणून आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी, सर्व हिंदुत्ववादी लोकांनी मिळून इथं लातूर बंदचं आवाहन केलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे इथं लातूरमध्ये बंद झालेला आहे। या ठिकाणी हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही तुम्हाला भीत नाही, तुमच्या भीतीला आम्ही घाबरत नाही। भारतीय सरकारला आम्ही असे विनंती करतो की आता या पाकिस्तानचं नामोनिशान या जगाच्या नकाशावर मिटवायची हीच वेळ आहे। संपूर्ण भारत, संपूर्ण जग आता आपल्या पाठीशी आहे। तर या दहशतवादाचा जो कारखाना आहे, या जिहाद्यांचा जो कारखाना पाकिस्तान, त्याला मिटवण्याची आता वेळ आलेली आहे आणि ते काम मोदी सरकारने त्वरित केलं पाहिजे। कुठलाही विचार न करता आम्ही 200 रुपयांनी पेट्रोल असू द्या, 2 लाख रुपये तेव्हा सोनं होऊ द्या, फक्त अन्नधान्याचं सोडून सगळे जरी महाग झालं तरी जनता तुमच्या पाठीशी असणार आहे आणि यातून आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे सगळे जग सोबत आहे। तर आज आम्ही संपूर्ण लातूर शहरामध्ये बंदचं आवाहन केलं होतं तर त्याला बंदच्या आव्हानाला अतिशय चांगला प्रतिसाद इथं आम्हाला मिळालाय। यातून हे सिद्ध होत आहे की संपूर्ण देश आता मोदी सरकारच्या पाठीमागे आहे। मोदी सरकारने आता कसलाही वेळ न दवडता पाकिस्तानवरती आक्रमण करून त्यांना नेस्तनाबूत, त्या जिहाद्यांना नेस्तनाबूत, या कारखान्याला, जिहादच्या कारखान्याला, जगाच्या नेस्तनाबूत करण्याची हीच वेळ आहे।